सुप्रभात. हा आहे अळूचा कांदा, जो आम्ही गणपतीला आणला, जो आता भरलेला आहे. ह्याची भाजी केली जाते. काही जण तर ह्याच्या वड्याही करतात, अळूच्या वड्या. कधी याला तेरा, गावाला तेऱ्याची भाजी असंच आम्ही बोललं जातं. ह्याचं जे अळूचं फदफद केलं जातं, त्याची भाजी जनरली पावसाळ्याच्या दरम्यानच ह्याची भाजी खाल्ली जाते. जी चांगली लागते, शरीरालाही चांगली असते. ही आता जो आमच्याकडे बहरलेला आहे, सगळीकडेच मिळतं, पण मुळात आम्ही तरी इकडची अळूची भाजी खात नाही. जी असते ते आम्ही कधी गावांना वर्षातनं एकदा भेटली तरी चालेल, पण कधी गावाला गेलो तर स्वतःहून आणली तर गावांनाच आणतो आणि आम्ही खातो. आणि त्याच्यात मग आपण पावटे, शेंगदाणे, मका हे सगळं अशी टाकून सगळी अशी मिक्स भाजी केली जाते. असे आहे आमचं अळू, ज्याला तेरा, आमच्या कोकणातली एकदम अशी आवडती भाजी, जी घरी फक्त मी आणि पप्पा आम्ही जास्त असं खातो. बाकी माझा भाऊ असं त्याला जास्त तर आवडत नाही खाल्लेलं, तर थोड्या प्रमाणात थोडीच खातो असं. आणि मुळात ह्याला खाज असते, म्हणून जसं काही जण बोलतात की हाताला चिंच वगैरे लावून ह्याला कापताना सोलताना सगळं असं करावं लागतं. पण जर काही गोष्टी जर आपल्याला हव्या असतील तर त्या गोष्टींसाठी मेहनत करावी लागते. त्याच प्रकारे आहे जर काही तसंच ह्या भाजीसाठी करावं लागतं. पण असा आहे आमचा अळूचा कांदा, जो आता आमच्या बाल्कनीतच असतो, ज्याची आम्ही आता हवी तेव्हा तशी भाजी करून खाऊ शकतो.